प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे 9 ऑगस्ट रोजी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। आमदार बच्चू कडू हे नेतृत्व करत आहेत। आपण जर बघितलं तर मराठवाड्यासह अनेक ठिकाणी अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे। आता मी नांदेड शहरातील मोर चौकात आहे। या ठिकाणी बॅनर लिहिलंय, आता प्रहार केलाच पाहिजे। 9 ऑगस्ट छत्रपती संभाजीनगर, कापडाचे भाव गगनाला, कापसाचे भाव मातीला, आक्रोश मोर्चा असे आशयाचे बॅनर या ठिकाणी लावले चित्र आपल्याला पाहायला मिळतं। शहरातील नमस्कार चौक असेल, आसना ब्रिज असेल, त्याचबरोबर जे आहे ते चिखलवाडी कॉर्नर आदी भागात अशा प्रकारची बॅनरबाजी केल्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं। अधिकारी जोमात, शेतकरी कष्टकरी कोमात असंही बॅनर काही ठिकाणी लावले। त्याचबरोबर शिक्षणाचं भविष्य काय, भटकत राय अनवाणी पाय, त्याचबरोबर शहर झाली आबाद, आमचं गाव झालं बर्बाद, बँका ताटात चोरांचे पाय, शेतकऱ्यांच्या वनवासाला माय, आमची पळून भाकर, सावकार झालेत गब्बर असेही आशयाचे बॅनर वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात। आपण जर ठिकाणी बघितलं तर प्रत्येक बॅनरवर आमदार बच्चू कडू यांची आक्रमक भूमिका असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आणि निश्चितच 9 ऑगस्ट रोजी जे आहे ते छत्रपती संभाजीनगर येथे आमदार बच्चू कडू यांच्या माध्यमातून जे आहे ते प्रहार जनशक्ती पक्षाचा हा मोर्चा निघणार आहे। शेतकऱ्यांसह विविध मागण्या या मोर्चामध्ये असणार आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार बच्चू कडूंची ही आक्रमक भूमिका आपल्याला पाहायला मिळते। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।